विकासाची खात्रीशीर हमी देणाऱ्या मीनाक्षी मुरलीधर रोंगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। उपळाई ठोंगे पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला राखीव असून या गणात आता निवडणूक केवळ लढत राहिली नाही तर विकास विरुद्ध दिखावा अशी थेट लढाई सुरू झाली आहे। खडकलगावच्या माजी सरपंच मीनाक्षी मुरलीधर रोंगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच संपूर्ण गणाचं राजकीय समीकरण हादरलंय। खडकलगावचे विद्यमान सरपंच दीपक रोंगे यांच्या मातोश्री असलेल्या मीनाक्षी रोंगे या केवळ नावापुरत्या उमेदवार नाही तर विकासाची चालती बोलती ओळख आहे। त्यांनी सरपंच असताना खडकलगावला तालुक्यात नव्हे तर राज्य पातळीवर ओळख मिळवून दिली आहे। भुयारी गटार पूर्ण कागदावर नाही तर जमिनीवर, जलजीवन मिशन प्रत्येक घरात नळ, प्रत्येक नळाला पाणी, तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून रोजगार व विकासाची सांगड, संपूर्ण गाव सिमेंट रस्त्यांनी झळकलेले या ठोस कामगिरीची दखल थेट गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि प्रेरणामूर्ती पुरस्कार 2023 बहाल करून खडकलगावच्या विकास मॉडेलवर राज्याची मोहर उमटवली। इतकंच नव्हे तर विधानसभा निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांना तालुक्यातून सर्वाधिक लीड देणारं गाव म्हणून खडकलगावनं राजकीय ताकदही सिद्ध केली आहे। आज मीनाक्षी रोंगे यांचा उमेदवारी अर्ज म्हणजे केवळ तो कागद नाही तर तो आहे विकासाचा जाहीरनामा, अनुभवाची हमी, काम करणाऱ्या नेतृत्वाचा ठाम इशारा। उपळाई ठोंगे गणात आता एकच चर्चा आहे, जिथं काम बोलतं तिथं शब्द कमी पडतात आणि त्यामुळेच ही निवडणूक एकतर्फी वळण घेण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत।